हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आपण दररोज देवपूजा करतो ती यासाठी की देवपूजा केल्यामुळे आपली भक्ती वाढते, श्रद्धा वाढते आणि विश्वास देखील वाढतो. देवपूजा केल्यामुळे आपलं मन देखील सकारात्मक राहतं, घरात देखील सकारात्मक ऊर्जा संचारते. त्याचबरोबर घरातील दारिद्र्य, रोग, क्लेश मदत होत असते. देवपूजा करताना आपलं मन देखील शांत होतं, प्रसन्न होतं. तर या सर्व गोष्टींसाठी आपण दररोज देवपूजा करतो, देवाची आराधना करतो, उपासना करतो. देवपूजा करत असताना दररोज देवाजवळ दिवा देखील लावला जातो. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आपण देवघरात दिवा प्रज्वलित करत असतो. या दिव्याचाच एक खास उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. दिवा लावताना दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या घरात देवी लक्ष्मी धावत येईल. आपल्या घरात जर आर्थिक अडचणी असतील, कर्जाच्या संबंधित समस्या असतील, पैसा टिकत नसेल, तर या उपायामुळे या सर्व समस्या देखील दूर व्हायला मदत होणार आहेत. त्यासाठी दिवा नेमका कसा लावायचा, कुठे लावायचा, दिव्यात काय वस्तू टाकायच्या याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. देवघर म्हणजे आपल्या घरातील अशी एक जागा असते की जिथे गेल्यानंतर आपल्याला एकदम शांत, प्रसन्न आणि सकारात्मक वाटत असतं. कितीही टेन्शन असलं, आपण कितीही थकलेलं असलो, तरीही आपण जर देवघरात जाऊन बसलो तर आपल्याला एकदम शांत, थंड आणि प्रसन्न वाटतं. मग दररोजची देवपूजा करताना आपण दिवा प्रज्वलित करत असतो. तर आपल्याला काय करायचं आहे, हा जो दिवा लावायचा आहे तो आपल्याला सकाळीच हा उपाय करायचा आहे. हा उपाय करायला सुरुवात एकतर मंगळवारी किंवा शुक्रवारी करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला महत्त्वाची गोष्ट लागणार आहे म्हणजे दिवा. आपण जसं जेवणासाठी स्वच्छ नीटनेटकं ताट घेतो, तसं देवपूजेसाठी नेहमी स्वच्छ दिव्याचा वापर करायचा. देवपूजेत जो दिवा वापरतो तो आपण वारंवार स्वच्छ केला पाहिजे. या उपायासाठी देखील आपल्याला दिवा लागणार आहे. त्यासाठी पितळाचा दिवा वापरायचा आहे किंवा तांब्याचा दिवा वापरायचा आहे. तो दिवा व्यवस्थित घासून स्वच्छ करून घ्यायचा. स्वच्छ कोरडा केल्यानंतर आपल्याला मंगळवारच्या किंवा शुक्रवारच्या दिवशी सकाळीच हा उपाय करायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी दिवा स्वच्छ केल्यानंतर दिव्यामध्ये जोडवात घालायची आणि शुद्ध गाईचं तूप आपल्याला दिव्यामध्ये वापरायचं आहे. आपल्याला 21 दिवस सलग हा उपाय करायचा आहे. त्यामुळे सलग 21 दिवस सकाळ संध्याकाळ जर तुम्हाला गाईचं तूप दिव्यामध्ये वापरणं शक्य असेल तरच पहिल्या दिवशी गाईचं तूप दिव्यामध्ये घालायचं किंवा मग तुम्ही साध्या तेलाचा दिवा देखील लावू शकता. पण शक्यतो उपायासाठी गाईचं शुद्ध तूपच वापरायचं आहे. गाईचं शुद्ध तूप जोडवात दिव्यामध्ये घालून घ्यायची आणि दिवा आपल्याला देवघराजवळ ठेवायचा आहे. दिव्यासाठी तुम्ही आसन द्यायचं आहे. मग तुम्ही फुलांचं आसन देऊ शकता, तांदळांचं आसन देऊ शकता. दिव्याखाली मात्र आपल्याला चांदीची किंवा स्टीलची प्लेट देखील ठेवायची आहे. त्या प्लेटमध्ये फुलं टाकून मग त्यावरती दिवा तुम्ही ठेवू शकता किंवा मग खाली थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती दिवा ठेवू शकता. दीप प्रज्वलन झालं की दिव्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आणि दिव्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या वस्तू टाकायच्या आहेत. ते म्हणजे आपल्याला एक अख्खी वेलची, वेलची म्हणजे वेलदोडाच म्हणता येईल, एक वेलदोडा, त्यानंतर एक अख्खं लवंग, मसाल्याचा पदार्थ आहे तो प्रत्येकाच्या घरात असतोच, तर एक फुलासहित अख्खं लवंग आणि एक अख्खं तांदळाचा दाणा आपल्याला दिव्यामध्ये टाकायचा आहे. अख्खा वेलदोडा, अख्खा लवंग आणि अख्खा तांदळाचा दाणा दिव्यामध्ये टाकायचा आहे. असं आपल्याला सलग 21 दिवस करायचं आहे. सकाळ संध्याकाळ दिवा प्रज्वलित करायचा आहे. मात्र तुम्ही पहिल्या दिवशी ज्या वस्तू टाकलेल्या आहे या 3 वस्तू त्या दुसऱ्या दिवशी काढून घ्यायच्या. वात देखील दुसऱ्या दिवशी काढून घ्यायची आणि एका सेपरेट डब्यामध्ये ठेवायचा. तो डब्बा देखील तुम्ही देवघराजवळच ठेवायचा. 21 दिवसांच्या या वस्तू आपल्याला साचवून ठेवायच्या आहे. जळलेल्या असतील, अर्ध जळलेल्या असतील, जशी त्यांची अवस्था असेल तशा अवस्थेत आपण काढून घ्यायच्या आहे. वात देखील आपल्याला दररोज बदलायची आहे. सकाळची वात तुम्ही संध्याकाळी वापरू शकता, पण दुसऱ्या दिवशी आपल्याला नवीन वात लावायची आहे. दिवा खराब झाल्यावरती तो वेळोवेळी स्वच्छ देखील करून घ्यायचा आहे. दिवा दिवसभर प्रज्वलित राहिला पाहिजे असं काही नाही. दिवा भरून तुम्ही तूप घालून द्या, जोपर्यंत जळेल तोपर्यंत ठीक. संध्याकाळी पुन्हा
दिव्यामध्ये शुद्ध तूप घाला आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये आपण ज्यावेळेस दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेस एक चूक मात्र करायची नाही. एकेरी वात लावायची नाही, जोड वातच लावायची आहे. त्याचबरोबर खंडित झालेली वेलची किंवा खंडित झालेलं लवंग, खंडित झालेला तांदळाचा दाणा आपण दिव्यामध्ये टाकायचा नाही. हे सगळं अख्खं म्हणजे अखंड असलं पाहिजे. कुठेही तुटलेलं किंवा खंडित झालेली तांदळाचा दाणा आपण दिव्यामध्ये टाकायचा नाही. दिव्याला आज समजा तुम्ही फुलांचं आसन दिलं तर उद्या तुम्ही अक्षतांचं द्या किंवा खाली हळद कुंकू लावा, मग त्यावरती दिवा ठेवा. दिव्याचं आसन तुम्ही दररोज बदलू शकता किंवा मग दिव्याखाली तुम्ही आता दिवा ठेवण्याचे छोटेसे चौरंग भेटतात छानपैकी डिझाईन केलेले, त्या चौरंगाचं देखील आसन तुम्ही दिव्याला देऊ शकता. मंगळवारी किंवा शुक्रवारी हा उपाय करायला सुरुवात करायची. त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ कपडे परिधान करायचे. स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो. सकाळी अंघोळ केल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर लगेच आपल्याला अशा प्रकारचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि सलग 21 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. घरात समजा तुम्हाला जर मासिक पाळी असेल, महिला उपाय करत असतील, मासिक पाळी असेल तर पुरुषांनी हा उपाय कंटिन्यू करू शकता. त्यानंतर जेव्हा मासिक पाळीची अडचण मिटेल तेव्हा पुन्हा महिला हा उपाय कंटिन्यू करू शकता. पण शक्यतो काय करायचं, मासिक पाळीनंतर जो मंगळवार शुक्रवार येणार असेल तेव्हाच लगेच उपायाला सुरुवात करून द्यायची, म्हणजे आपल्याला या उपायामध्ये अडथळा येणार नाही. दिवा लावल्यानंतर एकतर सकाळी किंवा संध्याकाळी दररोज एक वेळेस स्त्री सूक्ताचं पठण आपल्याला करायचं आहे. देवी लक्ष्मीचा नामजप आपल्याला करायचा आहे. एक माळ देवी लक्ष्मीचा नामजप करायचं आणि श्री सूक्ताचं पठण देखील करायचं आहे. यामुळे काय होईल, आपल्या घरात जी काही नकारात्मकता पसरलेली असते ती सगळी नकारात्मकता नाहीशी होऊन घरात सकारात्मक ऊर्जा पसरेल. त्याचबरोबर घरातील जे काही क्लेश असतील, दुःख असतील, कलह असतील, आपापसात काही मतभेद असतील, हे सर्व नाहीसं व्हायला मदत होईल आणि देवी लक्ष्मी आपल्यावरती जर नाराज असेल काही कारणास्तव तर ती देखील प्रसन्न होईल. अलक्ष्मीचा आपल्या घरात वास असेल तर ती अलक्ष्मी देखील आपल्या घरातून निघून जाईल आणि देवी लक्ष्मीचा पुन्हा आपल्या घरात वास होईल. यासाठी सलग 21 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय करत असताना 21 दिवसांचा उपाय करत असताना या उपायामध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही आहे. मासिक पाळीची अडचण आली तर मग तुम्ही घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून तो दिवा लावून घेऊ शकता. सुतक असेल तर मग तुम्ही सुतक फिटल्यानंतर पुन्हा मंगळवारी किंवा शुक्रवारी हा उपाय सुरू करायचा. पुन्हा 21 दिवस हा उपाय करायचा. उपाय सुरू असताना संध्याकाळच्या वेळेस म्हणजे तुम्हाला दिवा लावायचा आहे त्या अगोदरच तुम्ही गावाला गेले असं करायचं नाही. दिवा लावून मगच तुम्ही गावाला जायचं आहे. शक्यतो कुठेच तुम्ही मुक्कामी या 21 दिवसांमध्ये जाणार नाही याची काळजी देखील घ्यायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे उपायासाठी तुम्ही जो दिवा वापरणार आहात तो देखील स्वच्छच वापरायचा आहे, कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवी लक्ष्मी नांदते. आता 21 दिवस उपाय पूर्ण झाल्यानंतर 22व्या दिवशी जे सर्व साहित्य डब्यात साचलेलं असेल, वेलची असेल, तांदूळ असतील, लवंग असेल, 21 दिवसांच्या वाती असतील, त्या सर्व वाती तुम्ही जमा करून ठेवलेल्या असतील तर त्या वातींचं काय करायचं, तर त्या वाती तुमच्या आसपास कुठे नदी तलाव असेल तर त्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायच्या किंवा मग आपल्या घराजवळ एखादा झाडाच्या बुडाशी खड्डा करून त्या खड्ड्यात तुम्ही या वस्तू पुरून द्यायच्या आहेत किंवा झाडाच्या कुंडीत जरी तुम्ही या वस्तू पुरून दिल्या तरीही चालतील. तर अशा प्रकारे या दिव्याचा उपाय सलग 21 दिवस आपल्याला करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे धनसंपत्ती, पैशांची तुम्हाला कधीही कमी पडणार नाही आहे. तर मंडळी, अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.